नमस्कार, मी नूतन स्वागत करत आहे तुमचं ग्लॅम विथ नूतनमध्ये. आज आपण करणार आहोत साधा, सोपा आणि बिगनर फ्रेंडली सेल्फ मेकअप लुक. आणि हो, तुमचा मेकअप फोटोमध्ये छान दिसतो आणि रिअल लाईफमध्ये भूतासारखा दिसतो, तर हा मेकअप लुक फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग चालू करूया आजच्या आपल्या मेकअप लुकसाठी. मी आधी माझे हेअर्स टाय करून घेते, म्हणजे सारखे डिस्टर्ब करणार नाही आपल्या मेकअपसाठी. तर फर्स्ट स्टेप मी फेस वॉश केला आहे, बट मी ड्राय टिश्यूने परत एकदा फेस क्लीन करून घेणार आहे. सो माझा फेस पूर्ण क्लीन झाला आहे, तर मी आता सगळ्यात आधी यूज करणार आहे टोनर. तर मी इथे जोविसचं टोनर यूज करते. हे खूप छान आणि अफोर्डेबल आहे. हे आज जे प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते सगळेच अफोर्डेबल अँड बिगनर फ्रेंडली आहेत. तुम्ही सेल्फ मेकअपसाठी पण यूज करू शकता. अप्लाय करते माझ्या फेसवरती. टोनरला स्किनवरती ॲब्झॉर्ब करण्यासाठी असं टॅप टॅप करायचं. अशा ट्रिक्स वगैरे पण मी सांगणार आहे. पण मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे स्किनवरती. मी मॉइश्चरायझर असं रोटेटेड मोशननी अप्लाय करते. तुम्ही पाहू शकता स्किन कशी माझी अशी प्लम्पी झालेली, छान असा बेस आता बसू शकतो माझ्या स्किनवरती. अशी रेडी झाली माझी स्किन पूर्ण. तर नेक्स्ट स्टेप आपण यूज करणार आहे प्रायमर. तर प्रायमर माझ्याकडे आहे इनसाईडचं. खूप छान प्रायमर आहे. आणि प्रायमर मोस्टली स्किप केलं तरी चालतं ज्यांच्या स्किनवरती स्ट्रक्चर आहे. आता बघा माझ्या इथं थोडंसं नॉर्मल आहे नोजच्या आजूबाजूला. प्रायमर जास्त अप्लाय करायचं नसतं स्किनवरती. नॉर्मल थोडंसं मी घेतलं आहे आणि आता इथं असं त्याच ठिकाणी असं रोटेटेड करून मी अप्लाय करते, जिथं माझी स्किन स्मूथ पाहिजे मला तिथेच. नेक्स्ट स्टेप आता आपले आहे कलर करेक्टर. माझ्याकडे दोन आहेत ऑप्शनला, इनसाईडचेच आहे दोघं पण. एक इनसाईडचं प्रो कन्सिलर आणि एक इनसाईडचं HD. तर मी HD यूज करणार आहे. याच्यापेक्षा हे खूप छान आहे. अप्लाय करणार आहे. माझी स्किन तर सगळी इव्हनच आहे, तरी मी अंडर आईस माउथ एरियाला अप्लाय करणार आहे. आता मी हे थोडंसं जस्ट कन्सिलर ब्रश घेतला मी हातात. कलेक्टर यूज नाही केलेले, कन्सिलर यूज केलेले आहे. कारण की माझ्या स्किनला डार्क सर्कल पिगमेंटेशन आहे, तर म्हणून मी कन्सिलर यूज केले. तर कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी मी एक कन्सिलर ब्रश घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता थोडा फ्लफी, थोडा जस्ट मी आता आईज खाली ब्लेंड करते. ब्रश असं ड्रॅग नाही करायचा, असं स्मॉल लिटल बिट टॅप टॅप मोशननी टॅप करायचं जायचं. थोड्याफार लाईन्स असतील ते याच्याने फेस मी कन्सिलर ब्लेंड करून घेतलं आहे. आता आपण यूज करणार आहोत फाउंडेशन. तर फाउंडेशन पण आपल्याकडे अफोर्डेबल आहे. मार्सचे दोन शेड आहेत माझ्याकडे, एक डार्क आणि एक लाईट. दोनला मिक्स करून यूज करणार आहे माझ्या फेससाठी. तर मी आता दोन शेड मिक्स करून माझा स्किन टोन बनवणार. स्किन शेड बनवून झालेला माझा. आपण असे दोन शेड मिक्स करून, जर दोन शेड मिक्स केले तर असं पॅच टेस्ट बघायचं, ब्लेंड करायचं त्याला. इथे बघा तुम्ही पाहू शकता ॲक्युरेट माझ्या स्किन टोनसारखा शेड तयार झालेला आहे. तर आता पूर्ण फेसवरती आपण अप्लाय करायचं. आपण उरलेलं फाउंडेशन नेकला लावणार आहे, नाहीतर चेहरा पुण्याचा आणि नेक मुंबईचा दिसेल आपला. थोडंसं फाउंडेशन आपण एअर्सवरती पण अप्लाय करणार आहे. तर बघा तुम्ही किती छान लुक आलेला आहे. कोणतंच शेड मिसमॅच झालेलं नाही. एअर्स, नेक, फेस सगळं इव्हन टोन झालेला आहे आपला. नेक्स्ट स्टेप आहे आपली कन्सिलर हायलाइटिंग. तर मी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते. तुम्ही जिथे जिथे मला कन्सिलर हायलाइटिंग करायची तिथे तिथे मी अप्लाय करते प्रोडक्ट. मला नोज करायची आहे, अंडर आईज. आता आपली ब्लेंडिंग वगैरे सगळं झालेलं आहे. मी आता लूज पावडरने आपला बेस सेट करून घेऊ आपण. मी यूज करत आहे लॅक्मेचं लूज पावडर. आता आपण आईज मेकअप करूया. मी कन्सिलर घेतलं आहे. आयब्रो नीट डिफाईन करायची. ब्लेंडरने मी ब्लेंड करून घेणार आहे. त्याला पण आपण पावडरने लॉक करणार आहे. आयशॅडोसाठी माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. आपण लाईट न्यूड आयशॅडो करणार आहे. फ्लफी ब्रश घेतला आयशॅडोसाठी. मला न्यूड आयशॅडो करायचं आहे ब्राऊनमध्ये, तर मी ब्राऊन कलर घेणार आहे. आउटर लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईट आयशॅडोने.
आयशॅडो, आता दुसरा आयशॅडो ब्रश घेतला आहे, त्याच्यात थोडासा डार्क ब्राऊन शेड यूज करणार आहे, कारण की आपण आउटर लाईनला लाईट शेड यूज करतो आणि इनर साईडला पण डार्क शेड यूज करतो. डार्क एवढं पण डार्क नाही घेणार मी. तर पाहू शकता माझे आयशॅडो करून रेडी झाले. एक ग्लिटर ॲड करणार आहेत आपण आता आईसवरती. तुम्ही आयशॅडो पॅलेट बघू शकता, खूप छान आहे. याच्यात ग्लिटर, डार्क शेड अँड प्रेस ग्लिटर पण भेटतात. तुम्हाला पाहिजे असणार तर प्रोडक्ट लिंक तुम्ही कमेंट करू शकता. आता आयब्रो फिल करणार आहेत आपण. आयब्रो फिल करण्यासाठी माझ्याकडे स्विस ब्युटीचं आयब्रो फिलर आहे, ते यूज करणार आहे मी. आयब्रो फिलरचा ब्रश. माझे दोन्ही आयब्रो आता फिल करून झाले, तुम्ही पाहू शकतात. आता मी अप्लाय करणार आहे लायनर. लायनर पण इनसाईडचे खूप छान आहे, लगेच ड्राय होतं. आता आपण लिपस्टिक यूज करणार आहे. तर मी यूज करत आहे ही झुडिओवाली. हा शेड खूप छान आहे, माझ्या स्किनला एकदम नॅचरल लुक देतो. ब्लशला माझ्याकडे ही पॅलेट आहे. तर माझा फेस स्क्वेअर आहे म्हणून मी एला करत ब्लश लावते. ब्लश पण मला जास्त आवडत नाही म्हणून मी थोडासा नॉर्मली लाईट अप्लाय करते. त्याला नीट ब्लेंड करून घेते ब्लशला मी. पाहू शकता आता ब्लश अप्लाय करून झालं आहे. तर मी आता हायलायटर यूज करते. पाहू शकता कशी शाईन येते हायलायटर यूज केल्याने. तर आता आपला मेकअप झालेला आहे. मी सेटिंग स्प्रेने त्याला सेट करते. मी स्विस ब्युटीचं सेटिंग स्प्रे यूज करते. त्याच्याने फेसला एकदम शाईन येते स्विस ब्युटीच्या सेटिंग स्प्रेने. तर ट्राय करून घेते. छान झालं का? छान झालं ना? हा ना. तर पाहू शकता तुम्ही, मेकअप खूप छान झाला आहे आपला. एकदम नॅचरल सेल्फ मेकअप लुक तयार झालेला आहे आपला. तर पाहू शकता तुम्ही किती छान मेकअप झालेला आहे आपला. तर व्हिडिओ आवडल्यावर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून असे ट्रिक्स अँड टिप्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.